नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। आज मार्केटमध्ये काय काय झालं ते शिकण्यासारखंही आहे, ऐकण्यासारखंही आहे। बऱ्याच गोष्टी घडल्या आणि त्या आपल्याला समजावून घेण्यासाठी सारख्याही आहेत। आता झोमॅटो आणि स्विगी या शेअरचे भाव आज का पडले त्याचं कारण खूपच वेगळं आहे। नॅशनल रेस्टॉरंट्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे NRAI ही एक संस्था आहे, जी संस्था रेस्टॉरंटचं हित बघते। तर तिने रेस्टॉरंट्सना वॉर्निंग दिली आहे की तुम्ही वाटेल तेवढे डिस्काउंट्स देताय, गेटवे पेमेंट्स करताय ॲग्रिगेटरना। यामुळे काय होईल तर तुमचं प्रॉफिट मार्जिन कमी होत आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही। आणि या वावटळीमध्ये तुम्हाला वाटतंय की अतिशय सोपं आहे, शॉर्ट टर्ममध्ये पटकन आपल्याकडे गिऱ्हाईक येत आहे, पण हे लॉंग टर्ममध्ये टिकाव धरणार नाही। तुम्हाला पर्सनल अटॅचमेंट त्यामुळे होत नाही आणि जे छोटे छोटे रेस्टॉरंट चालवणारे लोक आहेत ती माणसं या कॉम्पिटिशनमध्ये टिकून धरणार नाही, टिकाव धरू शकणार नाही। तर या गोष्टी तुम्हाला लक्षात घेतल्या पाहिजेत, कारण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गेटवे पेमेंट्स करावी लागतात ॲग्रिगेटर्सना आणि तेवढे डिस्काउंटसुद्धा द्यावे लागतात। तर हे परवडणारे नाही, टिकणारे नाही। ही वॉर्निंग दिल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल तर स्विगी किंवा झोमॅटो यांच्याकडून ऑर्डर्स स्वीकारणं काही प्रमाणात कमी होईल आणि म्हणून आज त्या दोन्ही कंपन्यांचे शेअर पडत होते। दुसरं फार्माच्या बद्दल झालं। बायोसेक्युअर ॲक्ट हा अमेरिकेचा कायदा, त्या कायद्यानुसार ब्लॅकलिस्ट करण्याची एक तरतूद त्या कायद्यात केली होती। ती तरतूदच रद्द करण्यात आली, त्यामुळं चीनच्या कंपन्यांचा फायदा झाला। चीनच्या बायोटेक कंपन्या ज्या होत्या त्यांना यातून फायदा मिळेल, कारण त्या आधी ब्लॅकलिस्ट झाल्या होत्या, आता त्या ब्लॅकलिस्ट होणार नाही। त्यामुळं चीनच्या कंपन्यांचा व्यवसाय सगळा भारतीय कंपन्यांना मिळत होता। आता भारतीय कंपन्यांचा व्यवसाय कमी होईल आणि याचा फटका लॉरेन्स लॅब, डिव्हिज लॅब, सिलजीन, पिरामल, न्यूलँड या सगळ्या कंपन्यांना फटका बसेल। म्हणून यांचे सगळ्यांचे शेअर आज मंदीत होते। तिसरं टेक्स्टाईल कंपन्या। तुम्हाला तर माहिती आहे की बांगलादेशामध्ये खूप ताणतणाव सुरू आहे। या ताणतणावामध्ये काय झालंय तर बेक्सिमको हा जो टेक्स्टाईल पार्क आहे, हा टेक्स्टाईल पार्क पूर्णपणे बंद झाला आहे। 170 फॅक्टरीज त्यामुळे बंद झाल्या आणि व्हिएतनाममधून जर माल मागवायचा म्हटला तर व्हिएतनामची कॉस्ट जास्त आहे। या दोन्हीचा विचार करता भारतीय कंपन्यांना चांगला बिझनेस उपलब्ध होईल। म्हणून आज जवळजवळ भारतातल्या टेक्स्टाईल कंपन्यांचे शेअर तेजीत होते। म्हणजे गोकुळदास एक्सपोर्ट्स, वर्धमान टेक्स्टाईल, KPR मिल्स, बॉम्बे डाईंग, आलोक इंडस्ट्रीज, ट्रायडंट आज एका प्रवाहाबरोबर सगळ्याच टेक्स्टाईल कंपन्यावर होत्या, कारण सेक्टर इम्पॅक्ट होता। पण मोठ्या ज्या टेक्स्टाईल कंपन्या आहेत
निर्यात करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना याचा फायदा मिळू शकेल. म्हणून टेक्स्टाईल कंपन्यांचे शेअर वर होते, स्विगी झोमॅटोचे शेअर खाली होते, फार्मा कंपन्यांचे शेअर खाली होते. आणि चौथं, गोदरेज कन्झ्युमरनी जो गायडन्स कमी केला आहे, आमचे मार्जिन्स कमी होतील असं सांगितलं आहे, मालाला मागणी नाही आहे, कॉस्ट वाढल्या आहेत, पाम ऑइलच्या किमती वाढल्या आहेत. त्यांनी बराच सकाळी मॅनेजमेंटनी सांगितलं, हे आपण सकाळच्या व्हिडिओत पाहिलं. तर मार्केटनी असा अंदाज केला की एका एवढ्या मोठ्या कंपनीला फटका बसणार आहे तर सगळ्याच कंपन्यांना आपोआप ती लाईन लागेल. म्हणून बहुतेक FMCG कंपन्या आज मंदीत होत्या. म्हणजे अगदी कोलगेट, डाबर, ब्रिटानिया, HUL, मॅरिको, टाटा कन्झ्युमर अशा सगळ्या FMCG कंपन्या मंदीत होत्या. हा म्हणजे एकट्या गोदरेज कन्झ्युमरनी त्यांची स्थिती सांगितली, पण त्याचा परिणाम पूर्णपणे सेक्टरवर झाला होता. हुंडाई मोटर्स 7 वर्षामध्ये 600 ठिकाणी पब्लिक EV फास्ट चार्जिंग स्टेशन्स लावणार आहे. या महिनाअखेर 50 EV फास्ट चार्जिंग स्टेशन्स लावली जाते. अडाणी पोर्टच्या कृष्णापट्टणम पोर्टला पेट्रोलियम आयात करण्यासाठी परवानगी देण्यात आली. लॅपटॉप आणि कम्प्युटर संबंधात मॅन्युफॅक्चरिंग इम्पोर्ट ऑथोरायझेशन याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. म्हणजे सकाळी मी सांगितलं होतं की LGचा IPO येणार आहे, म्हणून इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातल्या कंपन्या सगळ्या तेजीत राहतील. आणि त्याचबरोबर इम्पोर्ट ऑथोरायझेशनची लिमिट 31 डिसेंबर केली आहे. त्यामुळे ज्या कंपन्या परदेशातून माल मागवून इथे तो असेंबल करतात त्या कंपन्यांचे शेअर्ससुद्धा तेजीत राहतील. आणि ते सगळे शेअर आज तेजीत होते. स्टारनेक्स परफॉर्मन्स या कंपनीने 31 रुपये लाभांश दिला. STYRENIX असं त्या कंपनीचं नाव आहे. आणि या कंपनीने इनॉस स्टॅरोलेक्स या कंपनीचं अधिग्रहण केलं. 31 रुपये डिव्हिडंड पण या कंपनीने दिलाय. आणि हे अधिग्रहण 2 कोटी अमेरिकन डॉलर्समध्ये करण्यात आलेलं आहे. लॉइड्स मेटलला मायनिंग डेव्हलपमेंटमध्ये लॉइड्स मेटल ही कंपनी पदार्पण करणार आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यातही या कंपनीचा शेअर तेजीत होता. झॅगल प्रीपेड हिने HDFC बँकेबरोबर करार केला आहे. त्याचबरोबर CE इन्फो ही कंपनी मॅपल्स बिझनेस डिमर्ज करणार होती, पण ज्या दिवशी ती डिमर्ज करणार असं तिने जाहीर केलं त्या दिवसापासून CE इन्फोचा शेअर पडतो आहे. म्हणजे 2100-2200 काहीतरी भाव होता माझ्या आठवणीप्रमाणे. तुम्ही बघू शकता, कदाचित माझं चुकीचंही असेल. तो भाव 1700-1600 पर्यंत खाली आला. मार्केटला हे डिमर्जर पसंत आलं नाही, म्हणून त्यांनी आज सांगितलं
की आम्ही हे डिमर्ज करणार जो आमचा प्लॅन होता तो आम्ही स्थगित केला आहे आणि आता B2B बिझनेसवर आम्ही फोकस करणार आहोत. त्यामुळे आज CE इन्फोचा शेअर 110 रुपयापर्यंत वाढला होता. विष्णू प्रकाश पुगलिया यांना उत्तर रेल्वेची अजमेर डिव्हिजन यांच्याकडून 103 कोटींची ऑर्डर मिळाली. उद्या शक्तिकांता दास यांचा शेवटचा दिवस आहे, तर त्यांच्या जागी रेव्हेन्यू सचिव संजय मल्होत्रा यांची RBIचे गव्हर्नर म्हणून 3 वर्षासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे आणि तशी घोषणा आज करण्यात आली आहे. तर तुम्हाला जर हे स्पेलिंग कळलं नाही, STYRENIX स्टायरेनिक्स परफॉर्मन्स असं कंपनीचं नाव आहे. तिने इलॉस स्टायरोनिक्स या कंपनीचं अधिग्रहण केलेलं आहे. तर अशी बातमी तुम्ही गुगलला काढली तर तुम्हाला व्यवस्थित स्पेलिंग नाव मिळू शकेल. तर असा आज मार्केटमध्ये गोंधळ होता, व्होलॅटिलिटी खूप होती. म्हणजे शनिवार, रविवार, शुक्रवार याच्या बातम्यांवर मार्केट रिॲक्ट करत होतं. तर उद्याही काय गोंधळ वेगळाच निघतोय का हे बघणं आपलं काम आहे आणि त्याप्रमाणे आपल्या ट्रेडिंगमध्ये आपल्याला बदल करावा लागेल. तर आता आपली भेट होईल उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.